ओम नमः शिवाय। महाशिवरात्रीला रुद्राभिषेक का आणि कसा करावा? हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। महाशिवरात्री ही शिवभक्तांसाठी खास मानली जाते। फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आहे। या शुभ दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे। जे लोक या दिवशी उपवास करतात आणि भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा करतात त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते। धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी मनोकामना पूर्ती करण्यासाठी रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व आहे। रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त मनापासून कडक उपवास करतात आणि या तिथीला 4ही प्रहरामध्ये भगवान शंकरांची विशेष पूजा करतात। यावर्षी कॅलेंडरनुसार 2024 मध्ये महाशिवरात्री शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी साजरी केली जाईल। महाशिवरात्री चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि ही 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 समाप्त होईल। महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाचे एवढे महत्त्व का आहे? यापुढे महत्त्व आणि फायदे जाणून घेऊयात। धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी मनोकामना पूर्ती करण्यासाठी रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व आहे। रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे अनेक फायदे आहेत। रुद्राभिषेक म्हणजे काय? रुद्राभिषेक हे रुद्र आणि अभिषेक या शब्दांनी बनलेले आहे। अभिषेकाचा शाब्दिक अर्थ स्नान करणे असा आहे। रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्राचा अभिषेक। रुद्राभिषेक हा दूध, पाणी, तूप, दही, मध अशा अनेक प्रकारच्या पदार्थांनी केला जातो। यावर महादेव प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो। रुद्राभिषेक का करावा? महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळते, तसेच सुख समृद्धी नांदते आणि दुःखापासून मुक्ती होऊन सगळी संकटे दूर होतात। रुद्राभिषेकाचे महत्त्व: ऋतम दुःखम द्रवयती नाशयती तिरुद्रा म्हणजेच रुद्राभिषेकाने निष्पाप लोक सर्व दुःखाचा नाश करतात। आपल्याकडून केलेली पापेच दुःखाचे कारण आहेत, त्यामुळे रुद्रार्चना किंवा रुद्राभिषेकाने कुंडलीतील पापकर्म आणि महापाप कर्मेही दूर होतात आणि व्यक्तीमध्ये शिवतत्वाचा उदय होतो। सर्व देवत्को रुदा सर्वे देवा शिवातिका म्हणजे रुद्र हा सर्व देवांच्या आत्म्यात असतो आणि सर्व देव रुद्राच्या आत्म्यात असतात। यामुळेच रुद्राभिषेक केल्याने लवकर फळ मिळते आणि ग्रहदोषासह सर्व समस्या दूर होतात। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ।